हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी अरुण लोखंडे. आज एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे की जी जनरली आपल्या लक्षात येत नाही आहे. आपली स्वतःची जर टर्म पॉलिसी चालू आहे का, किंवा आपली मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी चालू आहे का. जर आपली मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी, टर्म इन्शुरन्स पॉलिसी चालू असेल आणि ती जर आता संपूर्ण ग्रेस पिरियडमध्ये असेल तर एकदम अलर्ट व्हा. कारण ग्रेस पिरियडमध्ये टर्म इन्शुरन्सचा एखाद्या वेळेला डेथ क्लेम मिळू शकेल, पण मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कुठलाही क्लेम आपल्याला मिळणार नाही. आणि तशी कंडिशन मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये लिखित असते. त्यासोबत अशा ह्या ग्रेस पिरियडमध्ये एखादी व्यक्ती जर ॲडमिट झाली आणि जर मेडिकल क्लेम आला तर तो मेडिक्लेम क्लेमसुद्धा आपल्याला मिळणार नाही. आणि पुन्हा जर त्या व्यक्तीला पुन्हा मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी काढायची असेल तर आपल्या मेडिकल कंडिशनमुळे, हॉस्पिटलायझेशनमुळे आपल्याला मेडिकल पॉलिसी मिळणार नाही. तर मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे जो दुर्लक्षित आहे आणि ज्याच्यामुळे क्लेम्स मिळत नाहीत. तर आताच तुम्ही सावध व्हा. आपली पॉलिसी चेक करा. जर ती ग्रेस पिरियडमध्ये असेल तर ती पॉलिसी लवकर रिन्यू करा. ग्रेस पिरियडच्या आधी पॉलिसी रिन्यू झाली तरच मेडिक्लेम मिळतो. आणि जर आपल्याला ग्रेस पिरियडच्या नंतर हॉस्पिटलायझेशन झालं तर कुठलाही क्लेम मिळणार नाही. ही महत्त्वाची याच्यातली जी कंडिशन आहे ती लक्षात घ्या. धन्यवाद.